भाषेवरनं विद्यार्थ्यांमध्ये फूट टाकायची. म्हणजे या विद्यार्थ्यांना असं सांगायचं की बघा ते बोलणारे तुमचे नाही, आणि त्या विद्यार्थ्यांना असं सांगायचं की बघा हे तुमच्यातले नाही. मला असं वाटतं हे सरकारी पक्षाच्या लोकांनी करू नये, जे सत्तेत बसले तसे. श्लीलता आणि अश्लीलता भाषेची ही ठरवण्याचा ठेका कुणाला मिळालेला आहे का? भाषा ही तुमच्या भावना एक्सप्रेस करण्याचं माध्यम आहे. तिच्यावरती अमुक भाषा असली पाहिजे, अमुक नसली पाहिजे म्हणून अन्याय करून चालणार नाही. कारण की असाच अन्याय ज्ञानेश्वर माऊलींवरती सुद्धा केला गेला. भाषेला नावं ठेवून चालणार नाही. प्रत्येक पिढीची, जसं आर्या म्हणली की प्रत्येक पिढीची एक स्वतःची भाषा आहे. श्लील आणि अश्लीलतेत जाण्यापेक्षा त्यामागचा उद्देश काय आहे हा बघितला गेला पाहिजे. चला, म्हणजे तुमची भाषा एक वेगळी आहे, ती आपण स्वीकारली पाहिजे. पण माझा त्या भाषेवर आक्षेप नाहीये, पण ती संसदीय आणि चार चौघांमध्ये उच्चारता येईल अशी भाषा तुम्ही जेनजीची असेल, अल्फाची असेल, किंवा आमच्यासारख्या पिढीची असेल, किंवा आमच्या आधीच्या लोकांची असेल, याच्याविषयीचा मी आग्रह धरणार आहे. पण मी ही चर्चा करणार आहे. जयेश वाणी, मला सांगा की आता जे नरेंद्र मोदींना शिव्या घातल्या, किंवा अमित शहाना शिव्या घातल्या, किंवा जे पोस्टर्स होते, ते हावभाव जे केले होते, ते विद्यार्थ्यांकडून आले असतील की इतर जे बाहेरची लोक आहेत त्यांना प्रवोक करण्यात आलं? जसं काँग्रेसचा आरोप आहे की बाहेरचे लोक घुसवले, भाजपनेच बाहेरचे लोक घुसवले. जसं पोलिसांची नेमप्लेट नव्हती, किंवा पोलिसांच्या हातात वेगळ्या वेगळ्या कात्या होत्या, किंवा पोलिसांचा होता. कसं पाहता या भाषेविषयी? म्हणजे आंदोलन चिघळत राहिलं म्हणून ही भाषा निर्माण झाली, की सुरुवातीपासून होती भाषा? सर, मुळात मला असं वाटतं की भाषा असेल किंवा कला असेल, या दोन्हीच्या क्षेत्रामध्ये ना श्लाघ्य, अश्लाघ्य, श्लील आणि अश्लील असं काही नसतं. मुळामध्ये भाषेच्या डिफरन्सवरून, भाषेवरनं विद्यार्थ्यांमध्ये फूट टाकायची. म्हणजे या विद्यार्थ्यांना असं सांगायचं की बघा ते बोलणारे तुमचे नाही, आणि त्या विद्यार्थ्यांना असं सांगायचं की बघा हे तुमच्यातले नाही. मला असं वाटतं हे सरकारी पक्षाच्या लोकांनी करू नये, जे सत्तेत बसले तसे. श्लीलता आणि अश्लीलता भाषेची ही ठरवण्याचा ठेका कुणाला मिळालेला आहे का? मी 2-3 उदाहरणं देतो. भले देऊ गांडीची लंगोटी, नाथाळाचे माथी हाणू काठी, हे तुकाराम महाराज म्हणतात. त्यावेळेस पार्श्वभागासाठी त्यांनी वापरलेला शब्द श्लील म्हणायचा की अश्लील म्हणायचा? मुळात भाषा हे अभिव्यक्तीचं माध्यम असते. त्यामुळे त्या अभिव्यक्तीच्या माध्यमावरती अभिजनांनी किंवा बहुजनांनी कुणीही त्या भाषेवरती आमची ठेकेदारी आहे, आमची मक्तेदारी आहे, याचा आव आणू नये. एक छोटीशी मी कविता माझ्यासाठी, मी मुद्दामून आपल्या दर्शकांसाठी, सगळ्यांसाठी काढून ठेवली आहे, आणि मला खात्री आहे माझी कविता झाल्यानंतर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्या, तोपर्यंत घेऊ नका. मी कवितेविषयी सांगतो. दलित अन्याय अत्याचाराची मालिका इथे खंडित होत नाही. दलित अन्याय अत्याचाराची मालिका इथे खंडित होत नाही. स्वातंत्र्य नावाची रांड कधीच इथं नांदत नाही. मुक्की बहिरी झाली ही वांज व्यवस्था, आक्रोश तिला दिसत नाही. मुकी बहिरी झाली ही वांज व्यवस्था, आक्रोश तिला दिसत नाही. समतेचे बुरुज ढासळू लागले, शहीदांचे मनोरे पहा किती उंच चढू लागले. पुरोगाम्यांचे बुरखे कधीच फाटलेत, पुरोगाम्यांचे बुरखे कधीच फाटलेत. छिनाल जातीच्या नावावर माणसं इथं बाटलेत. गर्व आम्ही भारतीय असल्याचा कसा करावा, गर्व आम्ही भारतीय असल्याचा कसा करावा, जातीचा सैतान कुठे नेऊन पुरावा. ही कविता आहे नामदेव ढसाळ यांची. पुस्तकाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला गेला, जो साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च खिताब मानला जातो. मग माझं म्हणणं आहे, मी जी 2 उदाहरणं दिली, एक तुकोबा रायांचं आणि एक नामदेव ढसाळांचं, या दोन्ही उदाहरणांमध्ये तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की भाषा ही तुमच्या भावना एक्सप्रेस करण्याचं माध्यम आहे. तिच्यावरती अमुक भाषा असली पाहिजे, अमुक नसली पाहिजे म्हणून अन्याय करून चालणार नाही. कारण की असाच अन्याय ज्ञानेश्वर माऊलींवरती सुद्धा केला गेला. संस्कृत भाषेत अभिजनांची भाषा असलेली जी भाषा आहे ती त्यांनी प्राकृतात आणली, सर्वसामान्यांच्या बोली भाषेमध्ये ज्ञानेश्वरी आणली, म्हणून तिचं कौतुक झालं पाहिजे. आता केवळ भाषेला नावं ठेवून चालणार नाही. प्रत्येक पिढीची, जसं आर्या म्हणली की प्रत्येक पिढीची एक स्वतःची भाषा आहे. श्लील आणि अश्लीलतेत जाण्यापेक्षा त्यामागचा उद्देश काय आहे हा बघितला गेला पाहिजे. माननीय पंतप्रधानांनी असं कुठलंही कृत्य करू नये की लोकांनी त्यांना शिव्या घालाव्या. आणि त्याहून पुढे जाऊन माझं पुढचं म्हणणं आहे, दीदी ओ दीदी 55 करोड की, सर होऊ देत ना, 55 करोड की गर्लफ्रेंड आणि इतर अत्यंत हिनकस आणि अभिरुचीहीन शब्द वापरणाऱ्या पंतप्रधानांच्या पक्षाच्या लोकांनी
किमान भाषेवरती बोलू नये अशी माझी चला त्यांना ठीक आहे, नम्र मुद्दा आला विनंती आहे. लक्षात.